त्याच्यामध्ये तिघांनाही थांबावं लागलं. आपण ऐकलं असेल महाराज, केव्हा कोण कसं थांबेल काही सांगता येत नाही. या परिवाराची माता थांबली 10 दिवसापूर्वी. वृद्धापकाळानं या माऊलीचा खऱ्या अर्थानं देहावसन झालं. खर तर जीवनामध्ये पहिले जर गुरु जर आपले जर कोण असतात ते म्हणजे माता पिता असतात. जीवनामध्ये गुरूंना फार महत्व आहे. बापूजींचं एक वाक्य फार सुंदर आहे, जिसका कोई गुरु नाही उसका जीवन शुरू नाही. बरं, जीवनामध्ये गुरूंना फार महत्व आहे. आणि पहिले जर गुरु जर जीवनामध्ये जर कोण असेल ते म्हणजे आपल्या असणारे माता पिता आहे. आई लेकराला खऱ्या अर्थानं शिकवते महाराज. जी माता आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वाढवते आणि अशा लेकराचं संगोपन त्या ठिकाणी करत असताना खर तर ज्या वेळेला त्या माऊलीला चाहूल लागते आता माझ्या उदरामध्ये बाळ वाढत आहे, ती विचार करत नाही महाराज मुलगा आहे का मुलगी आहे. तेव्हापासून ती त्याच्यावरती काय करते, प्रेम करते. तिच्या आहारामध्ये त्या ठिकाणी बदल करते. माझ्या बाळाला त्रास न व्हावा हा तिच्या अंतःकरणाचा असणारा काय भाव आहे. आई ती आईच आहे महाराज. कोणाला म्हणावा आई? अनेक कवींनी असणारा मातेच्या संबंधानं वर्णन केलं. आई कोणाला म्हणावं? आईचा असणारा अर्थ फार गहन आहे. आत्म्यामधला आ आणि ईश्वरामधला ई दोन्हींचं समन्वय साधून देणारं पात्र म्हणजे आईचं असतं. तिला आई म्हटलं जातं, तिला मा म्हटलं जातं, तिला जननी म्हटलं जातं. किती असणारे तिचे समानार्थी शब्द आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला भेटतात महाराज. सगळ्या परिवाराची आवड निवड जी खऱ्या अर्थानं स्मरणामध्ये ठेवते. माझ्या लेकराला कोणता पदार्थ आवडतो तो पदार्थ तयार करून त्या लेकराला भरवणारं पात्र म्हणजे आईचं असतं. पण स्वतःची आवड जी केव्हाच प्रकट करत नाही तिला म्हणावं आई. आपल्या लेकराला कोणते कपडे आवडतायत, कोणत्या कपड्यामध्ये माझा बाळ असणारा शोभून दिसतो, हे जिला अज्ञात आहे, जी स्मरणामध्ये ठेवतो ती आई आहे. आणि जिनं कधीच असणारा स्वतःला आवडणारा रंग आपल्या परिवाराच्या समोर प्रगट केला नाही तिला म्हणावं आई. त्याही पुढे ऐका. आपल्या सगळ्या लेकरांचे असणारे वाढदिवस जी तंतोतंत स्मरणामध्ये ठेवते आणि अशा लेकरांचे वाढदिवस जी साजरी करते महाराज, परंतु असणारा जी स्वतःच्या वाढदिवसाचा केव्हाच विचार करत नाही तिचं नाव त्या ठिकाणी आई आहे. कोणती माता म्हटली की आज माझा वाढदिवस आहे, आई ती आईच असते महाराज. ती निघून गेल्यानंतर पावला पावलाला आपल्याला तिचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. काय प्रेम असतं मातेचं, काय प्रेम असतं मातेचं. मातेचं प्रेम जर पाहायचं असेल तर ज्ञानोबारायांचा असणारा मदाल असा प्रकरण जरा आपण त्या ठिकाणी पाहून घ्या. मातेचं प्रेम जर आपल्याला जर पाहायचं असेल तर रामायणामधली असणारी कौशल्य माता जरा आपण डोळ्यासमोर आणा मायबा. ज्या कौशल्य मातेला फक्त समजलं होतं माझा दादा माझा राघव आता उद्या राजगादीवरती बसणार आणि मी राजमाता होणार. फार आनंद झाला होता. महादेवाचा तिनं अभिषेक केला होता. तुळशी वृंदावनाजवळ तिनं सारवण घेतलं होतं. स्वतःच्या हाताने तिथं रांगोळी काढली होती. उद्या माझा असारा राघव राजगादीवरती बसणाराची स्वप्न रंगवणारी माता भल्या पहाटे उठली होती. भल्या पहाटे उठून राम कोणत्या पोशाखामध्ये चांगला दिसेल तो पोशाख असताना तिनं काढून ठेवला होता आणि भगवंताला आवडणारे पदार्थ तिनं तयार करून ठेवले होते. रात्रभर माझ्या रामानं उपवास धरला हे कौशल्या मातेला ज्ञात होतं. आणि ऐका, आणि कौशल्या माता स्वतःच्या हातानं आता रामासाठी पुष्पहार तयार करत होत्या. एक एक फुल घेत होत्या, त्या हारामध्ये गुंफत होत्या महाराज. आणि इतक्यामध्ये जगाचा नायक आले आणि जगाच्या नायकाने येऊन स्वतःच्या मातेचं दर्शन घेतलं महाराज. याच्यामध्ये असणारा फार मोठा भाव आहे. काय मोठा भाव आहे. अरे सगळं विश्व ज्याच्या पाया पडतंय तो जगाचा नायक आज कौशल्या मातेचं दर्शन घेतोय. सगळं विश्व ज्याच्या पाया पडतंय ना महाराज. आपण काकड्यामध्ये प्रमाण म्हणतो वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, नवे नवे रंभादिकनाथ ती उभ्या जोडोनी हात, आणि त्रिशूल डमरू घेऊन आला गिरतेचा कांत. भगवान सदाशिव असारा ज्यांच्या दर्शनासाठी समोर येऊन उपस्थित राहतायत, रांगेमध्ये उभे राहतायत, तो जगाचा नायक स्वतःच्या माता पित्याचं दर्शन घेतो महाराज. माता पित्याच्या आशीर्वादामध्ये काय विशेष सामर्थ्य आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा. भगवंतानं दिलेल्या आशीर्वादापेक्षा सुद्धा मला वाटतं प्रसन्न झालेल्या माता पित्यांच्या आशीर्वादामधलं जे सामर्थ्य आहे हे काकणभर असणारा श्रेष्ठतम आहे. सर्वांनी लक्षात ठेवा.
त्या माता पित्यांच्या आशीर्वादाचं सामर्थ्य जर आपल्याला जर पाहायचं असेल तर भागवतामधले भीष्माचार्य जरा आपण डोळ्यासमोर आणा. जगाचा नायक ज्या वेळेला भीष्माचार्यांच्या जवळ आले आणि असा भीष्माचार्य आणि जगाच्या नायकाचा संवाद सुरू झाला. त्या संवादामध्ये जगाचा नायक भीष्माचार्यांना प्रणाम करताय. भीष्माचार्याने डोळे झाकून डोळ्यांची उघडझाप करून भगवंताला प्रणाम केला. आणि आता त्या भीष्माचार्यांनी भगवंताला सांगितलं, म्हणे देवा, तुमचा बाप जरी आला असता तर तो मला मारू शकत नव्हता. भगवंत म्हणले, कसं शक्य? म्हणे, मला माझ्या बापाचा असा आशीर्वाद आहे महाराज. माता पित्यांच्या आशीर्वादामध्ये विशेष काही आसारा त्या ठिकाणी गुण दडलेला आहे, विशेष आसारा सामर्थ्य आहे. आपण जर श्रद्धेनं त्यांची सेवा जर कराल तर निश्चित स्वरूपानं प्रसन्न झालेल्या माता पित्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला भेटतात. एक वर्ग म्हणजे त्या ठिकाणी कृतज्ञ आहे, दुसरा वर्ग आसारा कृतज्ञ आहे. जो स्वतःच्या माता पित्यांचे उपकार जाणून त्यांची सेवा करतो त्याला कृतज्ञ म्हणा. आणि जो आसारा ते उपकार आपल्या स्मरणामध्ये न ठेवता जो निष्ठुर होतो आणि ज्यांना पावला पावलाला वेदना देतो त्यांना काय म्हणा, खऱ्या अर्थानं कृतज्ञ म्हणा. महाराज, आपण कृतज्ञ होऊ नका. आपण सर्वांनी आसारा कृतज्ञ राहा. जन्मदात्या माता पित्यांच्या अवहेलना करू नका. ज्या जन्मदात्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला हे शरीर दिलं महाराज, ऐका, कवीनं वर्णन केलंय, जिस माँ ने हमको जन्म दिया उसे कभी रुलाना ना चाहिए. जिस पिता ने हमको पाला है दिल उसका दुखाना ना चाहिए. कवी कल्पना आहे पण त्याच्यामधले काही सूत्र फार दिव्य आहे महाराज. कधीतरी आपल्या कामाला येतील, ऐकून ठेवा. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे चढ़ाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमना ना चाहिए. आणखीन ऐका पुढे, चाहे कितनी अमीरी आ जाए अभिमान दिखाना ना चाहिए. चाहे कितनी गरीबी आ जाए दाता को भुलाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर पे जाना ना चाहिए. जिस भजन में प्रभु का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए. जिस माँ ने हमको जन्म दिया उसे कभी रुलाना ना चाहिए. और जिस पिता ने हमको पाला है दिल उसका दुखाना ना चाहिए. जीवनामध्ये आपण कृतज्ञ होऊ नका. जीवनामध्ये आपण सदैव कृतज्ञ व्हा. जगाचा नायक स्वतःच्या माता पित्यांचं दर्शन घेत होता. मायबाप ज्याच्या दर्शनासाठी प्रत्यक्षामध्ये भगवान सदाशिव रांगेमध्ये उभे राहत आहेत. रंभादिकनाथ ती उभ्या जोडून हात. तो भगवान प्रत्यक्षामध्ये हे विश्व ज्याच्या सत्तेनं चालतंय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे महाराज, तो परमात्मा स्वतःच्या माता पित्यांचं दर्शन घेतो. भगवंताचा असणारं चरित्र खऱ्या अर्थानं आपल्यासाठी आदर्श आहे आणि त्याचा आपण काय करा, स्वीकार करा. माझ्या मनाचे शब्द नाही, गोस्वामीजींनी रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलं. माताच्या पायरीवरती ठेवतायत. माय कौशल्या धावत आली आणि त्या कौशल्या मातेनं भगवंताला कमरेला मिठी मारली आणि त्या कौशल्या माते यशोदा मैयानं मिठी मारली. महाराज, आपण कौशल्या मातेचं जसं रामायणामधलं प्रेम पाहिलं तसं भागवतामधल्या आसारे यशोदा मैयाचं प्रेम आपण पाहतो. यशोदा मैया धावत आल्या आणि भगवंताच्या कमरेला घट्ट मिठी मारली
हे कन्हैया आता मला सोडून चाललाय खरा, पण तिकडे शहरामध्ये गेल्यानंतर तुला या यशोदा मैयाचं विसर पडेल. ज्या वेळेला तुला एखाद्या दासीची आवश्यकता वाटेल त्यावेळेला फक्त मला निरोप पाठव, मी लगेच आसारा तुझ्या सेवेसाठी येईल. महाराज, हे प्रेम आसारा आईचा असतं. आणि आज आसारा या परिवाराला जो वियोग झाला तो आसारा या मातेचा वियोग झाला. 5 आसारा लेकरांच्या समोर आसारे त्यांची माता थांबली. महाराज, ज्या मातेने या सगळ्या लेकरांचं संगोपन केलं. बरं, खरं तर 5 लेकरांचं संगोपन करणं तितकंच सोपं नाही महाराज, सोपं आहे. आता 2 तासात महाराज त्यांचं संगोपन करणं आपल्याला जरा कठीण वाटतं, पण 5-5 लेकरांचं संगोपन करणं तितकंच सोपं नाही महाराज. ते संगोपन करत असताना ज्या मातेने केलेले काबाड कष्ट, खरं तर या लेकरांना शिक्षण दिलं महाराज. असताना या मातेच्या असणारे मुलं उच्च पदावरती त्या ठिकाणी ज्यांनी काय केली, सेवा केली महाराज. या मातेनं या परिवारासाठी केलेले कष्ट हे काही विशेष आहे. काय करते माता महाराज, वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला सुद्धा चिमटा घेते आणि आपल्या लेकरांचं ती संगोपन करते. बरं, एका विचारवंतांना विचार मानले मातेच्या संबंधानं. त्यानं सांगितलं, भाकरीचे तुकडे आसारे टोपल्यामध्ये 5 शिल्लक असू द्या आणि मातेसहित आसारी खाणारी तोंड 6 असू द्या. ती माता पाहते महाराज इथं किती तुकडे, 6, 5 तुकडे आणि आपण 6 जण आहोत. ती सांगत असते, तुम्ही आसारे 5 जण, ते 5 तुकडे वाटून घ्या, माझं पोट भरलेलं आहे महाराज. स्वतःच्या पोटाला चिमटा घेणार पात्र जर कोणाचं असतं, आईचंच असतं महाराज. ज्याची निघून जाते त्याला त्या ठिकाणी कळते, ज्याची निघून जाते त्याला आसारा तिचा महिमा कळाल्याशिवाय राहत नाही महाराज. अशी माता ह्या परिवाराची खऱ्या अर्थानं थांबलेली आहे. निघून गेल्यानंतर सर्वत्र दिसते ना महाराज. काय विचारवंतांनी विचार मांडले, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणामध्ये असणारी पवित्र अशी तुळस, आई म्हणजे संतांनी गावी अशी मधुर संतवाणी, आई म्हणजे वाळवंटामध्ये प्राप्त व्हावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे भजनामध्ये वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि आई म्हणजे वेदनेनंतर एक अंतकरणापासून निघालेली आर्ततेची आरोळी आहे महाराज. असं मातेच्या संबंधानं वर्णन केलं जातं. अशी असते आई. निघून गेल्यानंतर ती सगळं सर्वत्र दिसते. एक कविता असणारी फार सुंदर आहे, आपण केव्हा तरी ऐकली असेल महाराज. निघून गेल्यानंतर ती सर्वत्र दिसते. बरं, मला वाटतं नारायण सुर्वे त्यांची असणारी ती कविता आहे. कवितेचा भाव असणारा फार सुंदर आहे. त्या कवितेमधला भाव फार सुंदर आहे. ज्या वेळेला एखादी गोमाता एखाद्या हंबरडा फोडते आणि तिचं वासरू ज्या वेळेला तिच्या जवळ येतं महाराज, तिचा आवाज ऐकून, आणि असं वासरू जवळ आल्यानंतर ती गोमाता प्रेमानं त्या वासाला चाटते आणि ती गोमाता पाणवते आणि ते वासरू आसारा त्या गोमातेचं दुग्धपान करतं. त्या गोमातेमधलं आणि वासरामधलं प्रेम पाहिलं, गोवत्सामधला तो प्रेम भाव पाहिला का सहज त्याच्यामध्ये माता आठवते. बरं, कवीनं केलेलं वर्णन फार सुंदर आहे. आया बाया सांगत होत्या, होतो जेव्हा मी तान्हा, दुष्काळात माझ्या मायेचा आटला होता पान्हा, हे पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, हंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्याचा याला माय जाईवनी, पायात नसे वाहन तिच्या, हिंडे अनवानी हर काट्या कुट्या,
काही तिचे जाणत नसे पाय, तव्हामले काट्यामध्ये दिसती माझी माय. अनेक कवींनी मातेच्या संबंधानं वर्णन केलं महाराज. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असणारा जी आपल्या लेकराचं काय करते, चिंतन करते. त्या श्रीमद भागवतामध्ये नारदजींचं चरित्र फार दिव्य आलं महाराज. ते नारदजी स्वतःचं चरित्र सांगत असताना सांगतायत, गत जन्मामध्ये ते दासीपुत्र होते. हा नंद यशोदेचा नसून कृष्ण हा कुणाचा आहे, वसुदेव देवकीच आहे. आणि हे शब्द ज्या वेळेला यशोदा मैयानं ऐकले महाराज, यशोदा मैयाचं अंतःकरण कळवळलं. विचार करा, अरे 11 वर्ष एखाद्या लेकराला आपण काय करायचं, लहानचं मोठं करायचं आणि कोणीतरी यायचं सांगायचं हे लेकरू तुमचं नाही महाराज. त्यावेळेला त्या माता पित्याच्या अंतःकरणाला किती वेदना होतील. यशोदा मैयाचं अंतःकरण त्यावेळेला कालमील झालं. आणि ऐका, ही वार्ता पाहता पाहता ज्या वेळेला सर्व असणाऱ्या त्या ब्रजभूमीमध्ये पसरली आणि सगळ्या असणाऱ्या गोकुळातील असणाऱ्या गोपिका त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि यशोदा मैयाला हात मारू लागल्या. ज्या यशोदा मैयाचं अंतःकरण कळवळलं होतं मायबाप, यशोदा मैया स्वतःच्या हातानं कृष्ण बलरामाला त्या ठिकाणी भरवते आणि इतक्यामध्ये बाहेरून आवाज आला, यशोरे जरा बाहेर आहे. त्या प्रसंगाचं वर्णन असणारं शांती ब्रह्मनाथ महाराजांनी फार सुंदर केलं महाराज. शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतायत, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे वो मजला. अक्रूर उभासे बाई गा साजनी या नंदाचे